वास्तव बातमी. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावचा सुपुत्र रणजित राजेंद्र करांडे यानं IITच्या माध्यमातून संपूर्ण भारतभरातून 27वी रँक मिळवून आयसर भोपाळ या ठिकाणी ॲडमिशन मिळवलेलं आहे. या तरुण होतकरू विद्यार्थ्यासोबत आज आपण त्याच्या यशाबद्दल चर्चा करणार आहोत. रणजित, तुझं भूमिपुत्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. रणजित, तू IITच्या माध्यमातून भोपाळला ॲडमिशन मिळवलं. अत्यंत अवघड अशी समजली जाणारी ही परीक्षा, परंतु तू एका शेतकरी कुटुंबातून येतो आणि अशा मोठ्या यशाला गवसणी घालतो, तर याकडे तू कसं पाहतोय? मला पण खूप अभिमान वाटतोय. माझ्या आई वडिलांचं खूप ह्याच्यात म्हणजे सहभाग आहे, मित्रपरिवारांचा पण आहे आणि गावकऱ्यांचा पण आहे, जी मला म्हणजे उत्सुकता त्यांनी दिली की असं असं खचून जाऊ दिलं नाही कुठल्याही परिस्थितीत. त्यामुळे मला खूप अभिमान वाटतोय, इतर गावावर पण आणि स्वतःवर पण. इतकी मोठी परीक्षा पास होऊन तू त्या ठिकाणी ॲडमिशन मिळवलं, परंतु तुझं प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल किंवा उच्च माध्यमिक शिक्षण असेल, प्राथमिक शिक्षण तू कुठे घेतलं? प्राथमिक शिक्षण मी संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल बाळवणीला घेतलं. तिथून नंतर म्हणजे 10वी पर्यंत सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी पंढरपूर येथे घेतलं. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण तिथं पंढरपूर कोर्टीलाच घेतलं. आता तू जे IITच्या माध्यमातून जे भोपाळ आयसरला जे ऍडमिशन मिळवलेलं आहे, तू ही एक्झाम कधी झाली आणि ती कशी, काय त्याचा अभ्यासक्रम वगैरे काय? अभ्यासक्रम तरी म्हणजे आपला BSCच्या ह्याच्यावर येतो म्हणतात, पण थोडासा ऍडव्हान्स राहतो. ते पेपर कंडक्ट केले जातात प्रत्येक IIT द्वारा. जर त्या वर्षी म्हणजे फेरीत होतात जे IIT ह्या वर्षी म्हणजे IIT मद्रास द्वारा कंडक्ट केले जात होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते फेब्रुवारीमध्ये होऊन जातात, म्हणजे दुसऱ्या रविवारी होतात फेब्रुवारीच्या. तू म्हणजे BSc झाल्यानंतर तू ते 3 एक्झाम क्रॅक केल्या, म्हणजे IIT जॅम म्हणून एक होती, CUET एक होती आणि गेट B एक होती. या तिन्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तू क्रॅक केल्या अशी माहिती आमच्याकडे आहे. हा केलेच सर. मग त्या तिन्ही एक्झामच्या माध्यमातून कुठल्या माध्यमातून या ठिकाणी ऍडमिशन मिळवलं? आता मी जॅम थ्रू मी आयसरला मिळवलं ऍडमिशन, पण गेट B वगैरे आहेत ना, ते सुद्धा IIT कंडक्ट करतात. म्हणजे जसं की आता IIT रुड़की वगैरे तिथं ऍडमिशन कंडक्ट केलं जातं. काही सेंट्रल युनिव्हर्सिटी हे करतात. आणि जी गेट B आहे ना, ती बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जी हे आहे म्हणजे काउन्सिल ऑफ बायोटेक्नॉलॉजी, ती फंडेड थ्रू असते. म्हणजे जर तुम्ही ती क्रॅक केली तरी त्याच्या थ्रू जर ऍडमिशन झालं तर तुम्हाला फंड मिळतो. म्हणजे 5 ते 12,000च्या आसपास स्टायपेंड मिळतं. स्टायपेंड मिळतं तुमच्या खर्चासाठी. खर्चासाठी. आता तू 3 एक्झाम दिले म्हणतोय, IITची एक दिली, CUETची एक दिली आणि गेट B ची एक दिली. तुझं ग्रॅज्युएशन कशामध्ये? माझं प्लेन मायक्रो स्पेशल होता. पुणे युनिव्हर्सिटीला प्लेन मधून एक लास्ट इयरला स्पेशल राहतो BSc प्लेन BSc. आणि शेवटच्या इयरला स्पेशल राहतो पुणे युनिव्हर्सिटीत. मी ते मायक्रो ठेवलेला. मग त्याच्यामधून तू परत MSc साठी एंट्रन्स एक्झाम दिली? MSc साठी. मग तिन्ही एक्झाम देऊन तुला तिन्ही मध्ये वेगवेगळी कॉलेज मिळू शकत होती? मिळत होती. मग तुला IIT जॅमच्या माध्यमातून कुठली कॉलेज मिळू शकत होती अंदाजे IIT इंदोर मिळू शकत होतं, NIT रावकेला मिळू शकत होता. नंतर हे 2 तर फिक्सच होते. आणि CUETच्या माध्यमातून? CUETच्या माध्यमातून BHU, JNU, त्याच्यानंतर हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी असे कॉलेज मिळू शकत होते. तू आयसरची जी भोपाळ आयसरची जी निवड केली, ते काय तुझ्या डोक्यामध्ये भविष्यातल्या संकल्पना काय आहे? ती खूप ऍडव्हान्स आहे आणि रिसर्च ओरिएंटेशन आहे, जी संशोधनासाठी म्हणजे खूप ऍडव्हान्स आहे पूर्ण भारतात. त्याच्यासाठी मी ते निवडलं, का की माझा इंटरेस्ट पण संशोधन ह्याच्यात आहे, दृष्टीने होता. त्यामुळे मी ते निवडलं आयसर भोपाळ. मग भविष्यामध्ये तुला काय व्हायचंय? म्हणजे नक्की भविष्य रिसर्च करायचा देशासाठी पूर्ण वगैरे. आता माझा तर विचार आहे म्हणजे कॅन्सरस सेल आणि जी प्लास्टिक डिग्रेडेशन असतंय त्याच्यावर म्हणजे माझ्या डोक्यात आयडिया आहेत. ते म्हणजे प्लास्टिक कॅन्सरला वगैरे कॉज करणार आहे, ती मला डिग्रेड करण्याची मदत करायची. एक बॅक्टेरिया ओढीला ना सकायचं म्हणून त्याच्या थ्रू.
आता तू कॅन्सरचा विषय काढला, म्हणजे कॅन्सरवर तुला कॅन्सर ह्या रोगावर रिसर्च करायचा असं आहे? हा, कॅन्सर आणि त्याच्यानंतर जे प्लास्टिक मुळे किती हार्मफुल म्हणजे तुम्ही इफेक्ट बघू शकता की कॅन्सरचं एक कारण आहे त्याच्यावर पण म्हणजे जी मायक्रोप्लास्टिक आहे ती पण डिग्रेड करण्याचा प्रयत्न असं विचार चालू आहे माझा. आता बघू नंतर काय होतंय कसं आहे काय. मग आता तुझ्या एक्झाम या सगळ्या क्रॅक केलेल्या आहेत, आता तुला भोपाळला पण ऍडमिशन मिळालेलं आहे, तू त्या ठिकाणी किती दिवस साठी तुझं त्या ठिकाणी शिक्षण सुरू राहणार आहे? 2 वर्षासाठी. जर इंटिग्रेटेडला जर मी आता तरी 2 वर्षासाठी केलं, जर PhD करायची असेल तर तिथून पुढे 5 वर्ष लागणार. तू इतकं मोठं यश मिळवलं, तुझे आई वडील आजी आजोबा घरामध्ये काय शैक्षणिक वारसा होता का? नाही, एवढा म्हणजे खूप मोठा नव्हता, 8वी 9वी पर्यंतच. म्हणजे आई वडील हे शेती करतात? हा, शेती. मग ते शेती करत असताना तू काय जे आता मिळवलेलं यश त्याच्याबद्दलची कल्पना आहे त्यांना? हा, कल्पना आहे. म्हणजे खूप आनंद वाटतो. कधी त्यांनी बोलतात की विचार सुद्धा केला नव्हता एवढे मोठे हे करशील वगैरे, अचिव्हमेंट वगैरे, पण ते होऊन गेले. आता अनेक तरुण MPSC असेल, UPSC असेल, अशा अनेक JEE एक्झाम असतील, नीटच्या एक्झाम असतील, अशा अनेक जीव घेण्या स्पर्धा आहेत सध्याच्या एक्झाम. तर या मुलांना तू काय संदेश देऊ शकशील? की डेलिकेटेड राहावा, कॉन्फिडन्सने राहावा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ती पेपर म्हणजे काय जीवन नाही, की अशा पण मी परिस्थिती बघितलंय ते मुलांनी जीव गमावला. असं काय नाही, भरपूर जीवनात आहे करण्यासारखं. MA चा मुलगा असू द्या, ते पण कोट्यावधी पॅकेज घेतोय जर त्यांनी एंट्रन्स एक्झाम MA ची जर क्रॅक केली तरी. आता आपण लांब कशाला आहे, जयशंकरचं साहेबांचं उदाहरण बघू शकता आपण, की त्यांनी MA इन पॉलिटिकल सायन्स जॉईन केलं, तर त्याच्यानंतर त्यांनी, आता तुम्ही उदाहरण डोळ्यासमोर, असे खूप म्हणजे एंट्रन्स आहेत, पण आपण त्या क्षेत्रात म्हणजे एवढं जास्त हे करत नाही. म्हणजे आपण एखाद्या क्षेत्राला कमी समजतो, BA असेल, BSc असेल, BCom असेल, परंतु संधी भरपूर आहे असं तुला म्हणायचं? संधी भरपूर आहे, फक्त मुलांनी तिथपर्यंत गेलं पाहिजे. तर त्या म्हणजे पेपर वगैरे, एंट्रन्स कुठलंही क्षेत्र असू द्या, क्वालिटी मेंटेन ठेवली पाहिजे, एवढंच मी सांगेन. आणि ही क्वालिटी मेंटेन करायची असेल तर एका दिवसात नाही ना, त्याला अपाट परिश्रम करावा लागणार तुम्हाला. आता तू जे यश मिळवलेलं आहे यासाठी तू अभ्यास जवळपास दिवसातून किती वेळ करत होता? माझा 12 तास व्हायचा, 8 ते 12 तासाच्या आसपास. डेली तुझं 8 ते 12 तासाचं रुटीन होतं? आणि रविवारी खूप कंटाळा आला मग मित्राच्या इकडे वगैरे जायचं. बाकी मूवी वगैरे काय असे एंटरटेनमेंट? नाही, म्हणजे माझा एक इश्यू होता, मेडिकल इश्यू, त्याच्यात एक 3-4 तास जायचे. लिगामेंट तुटला होता बास्केटबॉल खेळताना. म्हणजे हा होता रणजित राजेंद्र करांडे, यानं संपूर्ण भारतामधून 27वी रँक मिळवत भोपाळ आयसरला ऍडमिशन मिळवलेलं आहे. आणि त्याला कॅन्सर, प्लॅस्टिक असेल, कॅन्सर असेल, या अशा गहन प्रश्नावर त्याला रिसर्च करायचा आणि देशासाठी आपलं योगदान द्यायचंय. कुठल्याही क्षेत्राला तो कमी समजत नाहीये. मुलांनी फक्त MPSC, UPSC, नीट, JEE याकडेच न पाहता इतर क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड संधी आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही लाखोंची, कोट्यावधींची पॅकेज मिळवू शकता. संधी शोधा, हार्ड वर्क करा, परिश्रम घ्या, हा संदेश त्याने या माध्यमातून दिलेला आहे. तर भूमिपुत्र न्यूज साठी मी निनाद पाटील. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.